तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर्वांना नमस्कार। पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधवांना आज प्रथमच माझ्या पत्रकार बांधवांशी हितगुजारी संवाद साधण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मान्य केली आणि ते सर्व व्यवस्था करून दिली असल्यामुळे आज मनापासून पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे नवनाथजी, ओमप्रकाशजी, आदिवासी समाजाचे नेते प्रवीणजी धोडिया, आदिवासी आघाडीचे आमच्या बहिणी, आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आणि हेतू महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज हा केंद्रबिंदू समजून आदिवासी समाजासाठी चालतं बोलतं आणि स्वतंत्र एक व्यासपीठ निर्माण व्हावं, सरकार आणि आदिवासी समाजाशी संवाद साधण्यासाठी अतिशय धोरणात्मक निर्णय घेतला। म्हणजे तो महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जमाती आयोग, अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून डायरेक्ट प्रत्यक्ष आदिवासी समाजाशी संवाद आणि हितगुज होणार आहे। त्यामुळे समाजासाठी मिळालेलं जे व्यासपीठ आहे, सुसंवाद करण्यासाठी मिळालेलं व्यासपीठ, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेल्या तमाम माझ्या 1,35,00,000 आदिवासी बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचं मनापासून समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून कॅबिनेटने दिलेली जी परवानगी आहे, अनुमती आहे, आज दिनांक 3 जूनला झालेल्या कॅबिनेटमध्ये दिलेला जो अनुमती आहे, संमती आहे, त्याच्या अधीन राहून भविष्यामध्ये अनुसूचित जमाती आयोगामध्ये एकूण 5 पदं असेल, त्याच्यापैकी 1 पद म्हणजे अध्यक्षांचं असेल, 4 अशासकीय सदस्य असेल आणि त्या एकूण जे प्रशासकीय यंत्रणेसाठी लागणारे 26 वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असणार आहे। स्वतंत्र लेखाशीर्षक म्हणजे स्वतंत्र बजेटसुद्धा त्यासाठी निर्माण करण्याच्या सूचना कॅबिनेटने दिलेल्या असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या बाबत कॅबिनेटने दिलेली तत्वता जी मंजुरात आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी, गठीत होण्यासाठी सरकार 100% सकारात्मक प्रयत्न करून भविष्यामध्ये आदिवासी समाज विकासापासून कुसोदूर असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ निश्चित 100% प्रयत्न करेल, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून फायदे, संविधानिक ज्या अडचणी आहे त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्थानांतर असेल, प्राधान्यानं ते सरकारला सूचना देण्याचे अधिकार आहे। शासन आणि आदिवासी समाजाचा दुवा म्हणून एक शासकीय संस्था म्हणून काम करणार नाही, दुवा म्हणून काम करणार आहे। त्यामुळे निश्चितच अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील असलेल्या सर्व आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी निर्माण होणार, होऊ घातलेला आयोगाचा फायदा निश्चित होणार, हीच माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये असलेल्या 1,35,00,000 आदिवासी समाजाच्या वतीनं देवाभाऊला धन्यवाद, देवाभाऊचे आभार मानले गेले पाहिजे, हाच उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आपण तुम्ही आलात। निश्चितच आपल्या लोकप्रिय
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि उपकृत करावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो, थांबतो. खूप खूप धन्यवाद. सर 5 टोटल लोक असणार आहेत. अध्यक्ष शासकीय असणारे अशासकीय असणारे काय शब्द असणार? ही जी रचना ठरलेली आहे ती संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष आणि 5 सदस्य जे आहेत, 4 सदस्य जे आहेत त्यांना सारखा अधिकार राहते. तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे महिला आयोग जे आहे, महिला आयोगाची जी रचना आहे त्याच धर्तीवर असणार असल्यामुळे असा कुठल्याही प्रकारचा वेगळा राहणार नाही. हे निश्चितच केंद्र सरकारच्या धर्तीवर, केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र अनुसूचित जाती जमातीचा आयोग जसा आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातीचा व्हावा हा संकल्प ठेवून देवाभाऊंनी निर्माण केलेली कल्पना जी आहे तर त्याचाच एक भाग म्हणून 3 जूनला जे मान्यता दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे त्याचा भाग म्हणून अनुसूचित जमाती आयोगाचा फायदा हा शासन आणि प्रशासन आणि समाज याचा दुवा म्हणून काम करेल आणि निश्चितच भविष्यात फायदा होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत कोणीही अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही. अशी सहानुभूती, प्रेम आणि विश्वास आदिवासी समाजाप्रती दर्शवलं नाही तर हेच देवाभाव आहे, ते आदिवासी समाजाला न्याय देणार आहे. कुठले बेसिक प्रश्न आदिवासी समाजाचे वाटतात तर ते आयोगाने पुढे केले पाहिजे सरकारच्या समोर? येणाऱ्या काळामध्ये शिक्षण, आरोग्य आणि स्थानांतर, मायग्रेशन या विषयावर सरकारही प्रामाणिकपणे काम करत आहे आणि आयोगाच्या आचारसंहितेच्या अधीन राहून आयोग हा निर्णय घेईल कुठल्या विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं. परंतु मुख्यतः शिक्षण, आरोग्य आणि मायग्रेशन हा विषय आज महत्त्वाचा आहे. काल पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला आहे. याच्या आधी तुमचाही पिंड वळवला होता. काय याच्यावरती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊने लाडक्या बहिणीच्या बाबत, निधीच्या बाबत जे अपप्रचार सुरू जो आहे त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या भूमिकेनंतर ते आपल्या सर्वांना कळलेलं असल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही आणि बोलणार नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.